आपला नेक्स्ट पॉइंट आहे ब्लड प्रेशर. द लॅटरल प्रेशर विच इज एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ आर्टरीज इज नोन ॲज आर्टेरियल ब्लड प्रेशर. सो ब्लड प्रेशरची डेफिनेशन तुम्हाला माहिती पाहिजे. ब्लड प्रेशर इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ अन डिव्हाइस दॅट द नेम ऑफ दॅट डिव्हाइस इज स्पिग्मोमॅनोमीटर. सो स्पिग्मोमॅनोमीटर हे डिव्हाइस आहे की जे ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी यूज केलं जातं. ब्लड प्रेशर इज ऑफ टू टाइप, सिस्टोलिक ब्लड प्रेशर अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर. सो इट इज द प्रेशर ऑफ ब्लड ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल अँड द डायस्टॉलिक इज द प्रेशर ऑफ ब्लड ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल. याची व्हॅल्यू ही 120 mmHg एवढी असते, तर डायस्टॉलिक ब्लड प्रेशरची व्हॅल्यू ही 80 mmHg एवढी असते. सो नॉर्मल ब्लड प्रेशर हे 120/80 mmHg असं रिप्रेझेंट करतात. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे ब्लड रिलेटेड डिसऑर्डर. त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण हायपरटेन्शन डिस्कस करणार आहोत. सो हे जे ब्लड प्रेशर जर इन्क्रीज झालं त्यालाच आपण हायपरटेन्शन असं सुद्धा म्हणतो. सो हायपरटेन्शनमध्ये सिस्टॉलिक ब्लड प्रेशरची व्हॅल्यू ही 140 mmHg असते, तर डायस्टॉलिक ब्लड प्रेशरची व्हॅल्यू ही 90 mmHg इतकी वाढू शकते. त्यानंतर जर हायपरटेन्शन एक्सेसिव्ह असेल, ज्याला आपण एक्सेसिव्ह हाय ब्लड प्रेशर असं म्हणतो, सो ती सिस्टॉलिक ब्लड प्रेशरची व्हॅल्यू ही अप टू 220 mmHg एवढी जाऊ शकते, तर डायस्टॉलिकची व्हॅल्यू ही 120 mmHg एवढी सुद्धा राईज होऊ शकते. एक्सेसिव्ह ब्लड प्रेशर कॉजेस a damaging effect on different organs of the body, especially eyes, which can cause blindness. जर तो इफेक्ट ब्रेनवर असेल तो इट कॅन कॉज स्ट्रोक और पॅरालायसिस, आणि जर तो इफेक्ट किडनीजवर असेल तर त्या ठिकाणी नेफ्रायटिस सारखी कंडिशन ही अकर होऊ शकते. सो एक्सेसिव्ह ब्लड प्रेशरमुळे आपले जे काही व्हायटल ऑर्गन्स आहे त्यावरती डॅमेजिंग इफेक्ट्स आपल्याला बघायला मिळतो. हायपरटेन्शन होण्याची जी काही कारणं आहेत, ॲडव्हान्स्ड एज, त्यानंतर हाय सॉल्ट इंटेक, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल रिच डाएट, त्यानंतर काही हार्मोन्स, एपिनेफ्रिन. सो हे काही जे रिझन्स आहेत हे सुद्धा तुम्हाला प्रॉपरली माहिती पाहिजे. तुम्हाला ते पुन्हा एकदा टेक्स्ट बुकमधून रिवाइज करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट डिसऑर्डर आहे कोरोनरी आर्टरी डिसीजेस. यामध्ये जी काही कोरोनरी आर्टरी असते की जी आपल्या हार्टला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करत असते, तर ती नॅरो होत असते, आणि ती नॅरो झाल्यामुळे हार्टकडे जाणारा जो काही ब्लड फ्लो असतो तो रिड्यूस होतो. सच अ कंडिशन इज कॉल्ड ॲज कोरोनरी आर्टरी डिसीजेस. यामध्ये माइल्ड चेस्ट पेन होऊ शकतं, ज्याला आपण अंजायना पेक्टोरिस असं म्हणतो. तर सेकंड केसमध्ये हार्ट अटॅक पण येऊ शकतो, ज्याला आपण हार्ट फेल्युअर असं म्हणू शकतो. या दोघं डिसऑर्डर आपण नेक्स्ट पॉईंट्समध्ये डिस्कस करणार आहोत. CAD मध्ये जे मेन रिझन असतं दॅट इज अथेरोस्क्लेरोसिस, विच इज नथिंग बट द डिपॉझिशन ऑफ फॅटी सबस्टन्सेस इन द कोरोनरी आर्टरी. सो कोरोनरी आर्टरीचा जो काही लुमेन असतो त्यामध्ये फॅटी सबस्टन्सेस जनरली जे लो LDL ज्याला आपण म्हणतो, लो डेन्सिटी लिपोपॉलिसॅकॅराइड, हे डिपॉझिट होतात, आणि ज्यामुळे ब्लड फ्लो कोरोनरी आर्टरीचा हा टुवर्ड्स द हार्ट रिड्यूस होतो, आणि ज्यामुळे माइल्ड चेस्ट पेन सारखी कंडिशन राईज होऊ शकते, ज्याला आपण अंजायना पेक्टोरिस म्हणतो, किंवा सिव्हिअर केसमध्ये हार्ट फेल्युअर सुद्धा होऊ शकतं. सो अथेरोस्क्लेरोसिसची डेफिनेशन तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन आहे अंजायना पेक्टोरिस, विच इज नथिंग बट द रिडक्शन इन द ब्लड सप्लाय टू द हार्ट. या केसमध्ये पेन हे सेन्स होऊ शकतं बॉडीच्या डिफरंट रिजनमध्ये, इस्पेशली नेक, लोअर जॉ, लेफ्ट आर्म, त्यानंतर लेफ्ट शोल्डर. या ठिकाणी त्या व्यक्तीला पेन सेन्स होतं. हे पेन राईज होतं एक्सरसाइज किंवा एक्झर्शनच्या कंडिशनमध्ये, आणि ते ऑटोमॅटिकली सबसाईड सुद्धा होतं ज्यावेळेस ही व्यक्ती रेस्ट करत असते. सो अंजायना पेक्टोरिसचं हे जे पेन असतं त्याची ही कॅरेक्टरिस्टिक आहे. यानंतर जी नेक्स्ट कंडिशन आहे दॅट इज हार्ट फेल्युअर, विच इज नथिंग बट द इनॅबिलिटी ऑफ ए हार्ट मसल टू सप्लाय ब्लड टू द बॉडी. सो या ठिकाणी ज्या हार्ट मसल असतात त्या पूर्णपणे डॅमेज झाल्यामुळे त्या बॉडीला ऑक्सिजनेटेड ब्लड हे सप्लाय करू शकत नाही. अशा कंडिशनला आपण हार्ट फेल्युअर किंवा हार्ट अटॅक असं सुद्धा म्हणतो. याचे काही बेसिक रिझन्स आहेत. त्यामध्ये ॲडव्हान्स्ड एज, जनरली हाय एजवाले जे व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये हार्ट फेल्युअरचा चान्सेस जास्त असतात. त्यानंतर माल न्यूट्रिशन, जर प्रॉपर न्यूट्रिशन नसेल सो इट कॅन बी अ मेजर रिझन फॉर हार्ट फेल्युअर. त्यानंतर टॉक्झिन्स, chronic infection, that is long term infections of the heart, as well hyperthyroidism, that is excessive functionality of thyroid gland, can also result in the heart failure. So हे त्याचे reasons तुम्हाला माहिती पाहिजे. यानंतर जो आपला नेक्स्ट पॉईंट आहे दॅट इज पेसमेकर. हे एक आर्टिफिशियल डिव्हाइस आहे की जे सर्जिकली हार्टच्या जवळ फिट केलं जातं, आणि थ्रू वायर्स त्याचं कनेक्शन हे सायनोॲट्रियल नोडला केलेलं असतं, आणि यामध्ये प्री प्रोग्राम सेट केलेला असतो की जो रेग्युलर टाइम इंटरवलला वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट करतो. यामध्ये जी बॅटरी यूज केलेली असते ती निकेल आणि कॅडमियम पासून बनलेली असते. तर याचा नॉर्मल लाईफ किंवा ज्याला आपण एक्सपायरी म्हणूया ती रेंज करते 3 इयर्स पासून 7 इयर्स पर्यंत. सो या ठिकाणी आपण हार्टचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आणि त्याच्या ब्लड रिलेटेड डिसऑर्डर्स इथे स्टडी केलेले आहे. सो तुम्ही या नोट करून घ्या, या फार इम्पॉर्टंट आहेत.
Our next topic is ECG, that is इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ECG मध्ये दोन टर्म्स तुम्हाला प्रॉपरली माहिती पाहिजे. त्यातली पहिली टर्म आहे इलेक्ट्रोकार्डिओग्राम, म्हणजेच ग्राफ की जो हार्टमध्ये जनरेट होणाऱ्या इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीज शो करण्यासाठी यूज केला जातो, ज्यामध्ये एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरती पर्टिक्युलर व्हॅल्यूज या दिलेल्या असतात की ज्याच्या साहाय्याने फिजिशियन हार्टमध्ये जनरेट होणाऱ्या इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीचं ऑब्झर्वेशन करतो. तर सेकंड आहे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. हे ॲक्च्युली ते इन्स्ट्रुमेंट आहे की जे हार्टमध्ये जनरेट होणाऱ्या इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीजला मेजर करतं आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राम जनरेट करतो. सो अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे ग्राफ असतो, तर इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणजे इन्स्ट्रुमेंट असतं. 1903 मध्ये इंथोवेन नावाच्या सायंटिस्टने सगळ्यात अगोदर हार्टमध्ये जनरेट होणाऱ्या इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी मेजर करण्यासाठी एक डिव्हाइस डिस्कवर केलं, म्हणून इंथोवेनला फादर ऑफ इलेक्ट्रोकार्डिओग्राफी असं म्हटलं जातं. तर त्या इन्स्ट्रुमेंटला आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राफ असं म्हणत असतो. या इन्स्ट्रुमेंटमध्ये जे इलेक्ट्रोड यूज केले जातात ते कुठे कनेक्ट केलेले असतात हे सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. सो इन्स्ट्रुमेंटमध्ये यूज करणारे 2 इलेक्ट्रोड्स आर प्लेस्ड अबव द चेस्ट ऑफ ए पेशंट, while the third electrode, which can be called as the reference electrode, it is connected to upper and the lower limb of a patient. त्यानंतर या इलेक्ट्रोड्स आणि स्किन या दोघांच्यामध्ये एक कंडक्टिंग जेल हे यूज केलेलं असतं की विच इज हेल्पफुल टू डिटेक्ट द इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीज विच आर जनरेटेड अप टू मिलीव्होल्ट्स. सो कंडक्टिंग जेल काय यूज करतं किंवा त्याचा काय यूज आहे हे तुम्हाला प्रॉपरली माहिती पाहिजे. त्यानंतर इलेक्ट्रोकार्डिओग्राममध्ये जो ग्राफ आपल्याला मिळतो त्याच्या एक्स ॲक्सिसवरती टाइम असतो, तर वाय ॲक्सिसवरती व्होल्टेज डिस्प्लेसमेंट किंवा ज्याला इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी असं सुद्धा म्हटलं जातं. सो एक्स ॲक्सिस काय डिनोट करतो, वाय ॲक्सिस काय डिनोट करतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर ECGमध्ये जो आपल्याला ग्राफ मिळतो त्यामध्ये 3 वेव्ज असतात, पी वेव्ह, QRS कॉम्प्लेक्स अँड टी वेव्ह. तर कुठली वेव्ह काय रिप्रेझेंट करते हे सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. सो पी वेव्ह रिप्रेझेंट द वेव्ह विच इज जनरेटेड in the sinoatrial node, while the QRS complex represent the wave of contraction is transported from sinoatrial node to the AV node, while this T wave represents the ventricular repolarization. So P wave म्हणजे sinoatrial node मध्ये wave of contraction जनरेट झाले याचं इंडिकेशन असते. So that is responsible for atrial depolarization, which is nothing but the atrial contraction. So depolarizationचं मिनिंग तुम्ही या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन असं सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर QRS कॉम्प्लेक्स रिप्रेझेंट करते की वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जी सायनोएट्रियल नोडमध्ये जनरेट झालेली आहे ती ट्रान्सपोर्ट केली गेली आहे ॲट्रिओ व्हेंट्रियल नोडकडे. तर याचाच मिनिंग व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन असा सुद्धा घेतला जातो, ज्याला आपण व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन झालं असं म्हणू शकतो. तर टी वेव्ह जर जनरेट झाली असेल तर इट रिप्रेझेंट व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन, दॅट मीन्स व्हेंट्रिकलचं रिलॅक्सेशन झालं. अवर नेक्स्ट पॉईंट इज लिम्फॅटिक सिस्टीम. सो लिम्फ इज ए फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू. लिम्फॅटिक सिस्टीम ही 4 एलिमेंट्स पासून बनलेली असते. त्यामध्ये फर्स्ट आहे लिम्फ, सेकंड वन इज लिम्फॅटिक कॅपिलरीज, थर्ड वन लिम्फॅटिक व्हेसल अँड द फोर्थ एलिमेंट इज लिम्फ नोड. सो वन बाय वन आपण आता स्टडी करूया. लिम्फ इज नथिंग बट द क्लिअर वॉटर अँड लिम्फ इज बेसिकली मेड अप ऑफ ए ब्लड. पण ब्लडमधून काही कंपोनंट्स आपण मायनस केल्यानंतरच आपल्याला लिम्फ हे मिळत असतं. सो लिम्फ इज नथिंग बट द ब्लड मायनस RBC, प्लेटलेट अँड सम प्लाझ्मा प्रोटीन. सो ब्लडमधून आपण जर RBC, प्लेटलेट्स आणि काही प्लाझ्मा प्रोटीन रिमूव्ह केले तर जे काही उरणार आहे त्याला आपण लिम्फ म्हणू शकतो की इट लुक लाईक ॲज अ क्लिअर वॉटर. त्यानंतर लिम्फमध्ये ॲडिशनली CO2, कार्बन डायऑक्साईड आणि काही मेटाबॉलिक वेस्ट सुद्धा प्रेझेंट असतात. सो लिम्फचं कंपोजिशन तुम्हाला माहिती पाहिजे. लिम्फ कॅरी करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये लिम्फॅटिक कॅपिलरीज असतात की विच आर सिमिलर टू दॅट ऑफ ब्लड कॅपिलरीज, बट लिम्फॅटिक कॅपिलरीज आर वायडर दॅन द ब्लड कॅपिलरीज. Lymphatic capillaries are actually interwoven with the blood capillaries but are not connected to them. Lymphatic capillaries are actually blind at one end and lymphatic capillaries are made up of endothelial tissue. So लिम्फॅटिक कॅपिलरीचं काम काय आहे, त्या वायडर आहेत, एका बाजूने ब्लाइंड आहेत, हे तुम्हाला प्रॉपरली माहिती पाहिजे. त्यानंतर सो मेनी लिम्फॅटिक कॅपिलरीज केम टुगेदर टू फॉर्म लिम्फॅटिक व्हेसल्स. सो आपल्या बॉडीमध्ये 2 लिम्फॅटिक व्हेसल आहे, राईट लिम्फॅटिक व्हेसल अँड लेफ्ट लिम्फॅटिक व्हेसल. यांचं काम बॉडीमधून डिफरंट लोकेशन्सवरून लिम्फ कलेक्ट करण्याचं आहे. त्यामध्ये तुम्हाला लॅक्टियल ही टर्म प्रॉपरली माहिती पाहिजे. व्हेरी सिम्पल, द लिम्फॅटिक व्हेसल विच कलेक्ट द लिम्फ फ्रॉम द इंटेस्टाईन generally contains the absorbed fats.
सो ड्यू टू विच इट लुक लाईक ॲज अ मिल्की व्हाईट ॲपियरन्स, दॅट पर्टिक्युलर ॲपियरन्स इज कॉल्ड ॲज लॅक्टियल. सो जे लिम्फेटिक वेसल्स इंटेस्टाईनमधून लिम्फ कलेक्ट करतात त्याच्यामध्ये जर ॲब्झॉर्ब फॅट्स प्रेझेंट असतील तर ते लिम्फ क्लिअर वॉटर दिसण्याच्या ऐवजी आपल्याला थोडंसं मिल्की ॲपियरन्समध्ये दिसतं. त्याला आपण लॅक्टियल असं म्हणतो, बिकॉज लॅक्ट मीन्स मिल्क. त्यानंतर लास्ट एलिमेंट आहे लिम्फ नोड. लिम्फ नोड आर नथिंग बट द स्मॉल बीन शेप बॉडीज विच आर प्रेझेंट एव्हरीवेअर इन द बॉडी, बट दीज आर मॅक्झिमम इन 3 लोकेशन्स. द फर्स्ट वन इज नेक, सेकंड वन इज आर्मपिट अँड द थर्ड वन इज ग्रोइन. सो नेक, आर्मपिट आणि ग्रोइन या 3 ठिकाणी लिम्फ नोडचं जे काही पर्सेंटेज असतं ते मॅक्झिमम असतं विथ रिस्पेक्ट टू द रेस्ट ऑफ द बॉडी. त्यानंतर लिम्फ नोडचं जे काही मेन काम आहे दॅट इज it produces lymphocyte and antibodies which help in the maintenance of immune system of the body. त्यानंतर लिम्फ नोड या बॉडीमध्ये डिफरन्शिएट होतात मॅक्रोफेजेसमध्ये, की ज्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेल्या फॉरेन मटेरियलला स्कॅन करून त्यांना इंगल्फ करत असतात, म्हणून त्यांना आपण मॅक्रोफेजेसला आपण स्कॅव्हेंजर असं सुद्धा म्हणतो. एवढे इम्पॉर्टंट रोल लिम्फ नोड प्ले करतो, म्हणून लिम्फॅटिक सिस्टीमचा रोल आपल्या बॉडीची इम्युनिटी मेंटेन करण्यासाठी आहे. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सर्क्युलेशन चॅप्टरचे इम्पॉर्टंट पॉईंट्स स्टडी केले आहेत. आय होप की तुम्हाला सर्वांना ते समजले असतील. व्हिडिओ प्रॉपरली पुन्हा एकदा तुम्हाला बघायचा आहे, सर्व पॉईंट्स नोटबुकमध्ये नोट करायचे आहेत आणि ते 2-3 वेळेस तुम्हाला रिवाईज करायचे आहे. आणि सोबतच या चॅप्टरच्या ज्या काही क्विक रिव्हिजन नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला ओव्हरलुक करायच्या आहेत. त्यासोबतच या चॅप्टरवर तुम्हाला मी जी काही मॉक टेस्ट देणार आहे ती सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. सगळ्यांना मॉक टेस्टसाठी ऑल द बेस्ट.